नमस्कार, मी स्वाती गडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे। आज आपण भरली कारली कशी बनवायची ते बघू। त्यासाठी मी घेतली कारली, पावशेर कारली आहेत। एक कांदा भाजून घेतला आहे, 3 चमचे खोबरं भाजून घेतले, कोथिंबीर, तेल, मीठ, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि 1 चमचा धना पावडर। सगळ्यात पहिले मिक्सरच्या भांड्यात एक भाजलेला कांदा, 3 चमचे खोबरं किसून घेतले ते टाकले, लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि थोडं पाणी घालून मसाला बारीक करून घ्यायचा आहे। या प्रकारे मी मसाला करून घेतला आहे। आता आपण ही कारली याला लांबसर चीर पाडून घेतली, त्यात आता मीठ भरायचं आहे। यात मी वेळेवरच मीठ भरणार आहे। आधी मीठ भरलं की ते पाणी सुटतं आणि परत ते पिळून काढावे लागतात, त्यामध्ये भरपूर वेळ जातो। हे अगदी झटपट होतं आणि त्यामुळे कारलं कडूही होत नाही। या प्रकारे मी सगळे कारले आता भरून घेतलेत। आता कढईत 2 चमचे तेल टाकून आपण जे मीठ भरून घेतलेली कारले आहेत ती टाकायची आणि हे कारले छान परतून घ्यायचे। या प्रकारे छान परतून घ्यायचे, नंतर झाकण ठेवून ते वाफवून घ्यायचे। हे वाफायला थोडा वेळ लागतो कारण आपण पाणी वगैरे घातलेलं नाही आहे। पाणी घातल्यामुळे ते कडू होतं, त्यामुळे मी पाणी नाही घातलेलं। याच प्रकारे वाफवते। थोडा वेळ जातो पण चवीला छान होतात आणि ही कारले 4 ते 5 दिवस छान टिकतात, फ्रीजमध्ये न ठेवताही ते राहतात। या प्रकारे आपण कारले आता वाफवून घेतलेत। आता आपले कारले छान वाफवून झालेत। आता आपण कढईत 2 चमचे तेल घालायचे। तेल छान तापले की मोहरी अर्धा चमचा, मोहरी तळतळली की अर्धा चमचा जिरे आणि जिरे तळतळले की आपण कांदा, खोबरं, लसूण तक्का मसाला केला आहे तो घालायचा आहे आणि तो मसाला छान परतून घ्यायचा आहे। मसाला परतायलाही वेळ लागतो, पण त्याला छान तेल सुटेपर्यंत सुक्का होऊ द्यायचा आहे, छान परतून घ्यायचा आहे। हे बघा, तेल आता सुटायला लागले। आता मसाला आपला छान परतून होतोय। आता यात आपण सुके मसाले घालायचे। 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर। हे छान मिक्स करून घ्यायचे। जर आपल्याला वाटते मसाले करपत आहेत तर थोडंसं 2 चमचे पाणी घालून मसाला परत परतून घ्यायचा आहे। बघा, मसाला आपला आता छान परतून होतोय। मसाला परतून झाला आता यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं। यात थोडंसं मीठ घालायचं आहे कारण आपण कारल्यामध्ये मीठ भरलंय त्यामुळे। आता हे कारले वाफवून घेतले आणि मसालाही तयार आहे। आता तो मसाला आपण ह्या कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे। या प्रकारे कारल्यामध्ये मसाला मी आता भरून घेते। या प्रकारे आपण आता सगळी कारले आता भरून घ्यायची। आता कढईत 1 चमचा तेल टाकून भरून घेतलेली कारले छान परतून घ्यायची। या प्रकारे 5 मिनिट छान परतून घ्यायचा आणि आपला जो मसाला राहिलेला होता तो तसाच ठेवला तरी चालतो दुसऱ्या भाजीसाठी, किंवा वरतून टाकून द्यायचा, म्हणजे मसाला वरतूनही खाता येतो। हे बघा, आता आपले कारले छान परतून होत आहे। आता यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे। हे बघा, आपले कारले तयार झाले। तुम्ही एकदा नक्की करून बघा। आवडले तर लाईक आणि शेअर करा।